बारामती नगर परिषदेची निवडणूक लागली असून यामध्ये 41 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशी लढत होणार आहे। परंतु मध्यंतरी आठ नगरसेवक या ठिकाणी बिनविरोध झाले आणि यामध्ये बिनविरोध झाल्यानंतर युगेंद्र पवारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावरती आरोप केले। त्या ठिकाणी आरोप करण्यात आले की 20 ते 25 लाख रुपये देऊन आमचे नगरसेवक या ठिकाणी फोडण्यात आला। असा आरोप केल्यानंतर देखील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने हा आरोप फेटाळून लावला। हा आरोप फेटाळून लावत असताना देखील आता नवीनच एक व्हिडिओ आता अजित पवार गटाच्या आज कार्यकर्त्यांचा अजित पवार त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्याच्या त्यांच्याच राष्ट्रवादीच्या पक्षातून आता कार्यालयातून या ठिकाणी एक व्हिडिओ व्हायरल होतोय। तोच व्हिडिओ आज या ठिकाणी आपल्या सोबत जोडून आहेत मोहसिन पठाण यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय। नेमकं काय प्रकरण आहे त्यासोबत त्यांच्याकडून सविस्तर जाणून घ्या। काय सांगा सर, नेमकं काय प्रकरण आहे? मध्यंतरी माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बारामती नगर परिषदेची निवडणूक ही स्थगित करण्यात आली, पण त्याआधी युगेंद्र पवार यांनी 8 वॉर्डात पैशाचा आमिष दाखवून बिनविरोध नगरसेवक निवडून करण्यात आले असा आरोप लावला होता। ज्यावर 1 डिसेंबर 2025 रोजी मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की जे 8 वॉर्डात नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यांची व ज्यांनी माघार घेतली त्यांची यासाठी फार चौकशी व्हावी। आणि अशातच एक व्हिडिओ समोर येतो की एका पक्षाचे शहराध्यक्ष पक्ष कार्यालयात व्हिडिओ पैसे मोजतायत। तर एकतर निवडणूक काळात सर्वसामान्य नागरिकाला 2 लाखाची वर रक्कम सोबत ठेवता येत नाही, मग ह्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठं? आणि त्यांच्या सोबतच जे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत ते पैसे मोजताना दिसत आहेत। मग हा नक्की प्रकार काय? आणि ठीक आहे, आता हे लोक बिल्डर आहेत, जमिनीचे ह्यांचे व्यवहार चालतात, मग एवढी मोठी रक्कम कुठनं आली? तर ह्यांनी ही निवडणूक आयोगात दाखवली का? तर अशा सगळ्या मनातल्या शंकांना आणि प्रश्नांना एक मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की बाबा हा जर एक व्हिडिओ खरा असेल तर ह्यांच्याकडे हा पैसा आला कुठं आणि हा पैसा कुठं वापरण्यात आला? आणि मतदारांना जर पैशाचा आमिष दाखवून धनशक्तीचा वापर करून मतदान जर विकत घेतलं असेल तर हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर उमेदवारांवर अन्याय आहे। मग निवडणूक आयोग ह्यावर कारवाई कधी करणार? माझी पहिली तक्रार आहे 1 डिसेंबर रोजी, दुसरी तक्रार मी आता केली। मग निवडणूक आयोग इलेक्शन झाल्यानंतर ह्यांच्यावर कारवाई करणार का? मग कारवाई करणार तर काय कारवाई करणार हेही निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे। आणि आचारसंहितेचा भंग जर तुम्ही ह्याला मानणार नसाल तर मग ही लोकशाहीला काळिंबा फासणारीच गोष्ट आहे। भविष्यात आता तुम्ही जर म्हणताय 1 डिसेंबर असेल किंवा 4 डिसेंबर तुम्हाला जर अपेक्षित न्याय नाही मिळाला तर तुमची पुढची वाटचाल, तुमची दिशा काय असेल? काय मी अजून 15 दिवस वाट बघणार या विषयावर, निवडणूक आयोग नक्की काय कारवाई करते। आणि निवडणूक आयोगाने कुठलीच कारवाई नाही केली तर मी येणाऱ्या काळात नक्कीच माननीय कोर्टात दाद मागेल। नक्कीच हे आपण पाहू शकतो, हे अपक्ष उमेदवार मोहसिन पठाण होते। यांच्या हाती जो लागलेला जो अजित पवार गटाच्या आज त्यांच्याच कार्यालयातून जे शहराध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडून जो आहे जो बॅगेत एका बॅगेमध्ये पैसे भरल्याचा व्हिडिओ प्रचंड या ठिकाणी व्हायरल झाला। त्यानंतर देखील हा संपूर्ण बारामती खळबळ उडाली। परंतु यांनी देखील याबाबत देखील निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केली आहे। परंतु निवडणूक आयोगाकडे सलग 2 ते 3 वेळा तक्रार केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगाने कुठल्याही प्रकारची यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यासाठी या ठिकाणी आपण तक्रारदार सांगत आहेत। परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या संपूर्ण ह्या प्रकरणाकडे निवडणूक आयोग कशा प्रकारचं कारवाई करते आणि खरंच कारवाई होणार का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, बारामती।